काय रे, कर्ज कर्ज म्हणून रोज दार द्यायचा आणि आता कर्ज फेडायची वेळ आली तर कुठे रे तुझा पत्ता? काय चाललंय महाराज यांनी शेतीसाठी कर्ज घेतलं होतं. आज 2 वर्ष पूर्ण झाली, ना मुद्दल ना व्याज. अरे पीक पाणी झालं की देईल तुझे पैसे परत तो. मारहाण काय चालवलीस? अहो मोरोपंत, यांनी शेती केलीच नाही तर पीक पाणी कुठून येणार? म्हणजे वय आम्ही सगळा पैका हुंड्याला दिला. बघितलं बघितलं महाराज, हे असं करतात. काय चूक आहे आमची? सुधारणार नाही तुम्ही. किती आहे? 1.5 लाख रुपये. 6 लाखातले 2 लाख आज देतो म्हटलं ना, 1.5 लाखच कसं? आज जरा सांभाळून घ्या, पुढच्या आठवड्यात देतोच बघा मी बाकीचे. अहो साखरपुडा पण पुढच्या आठवड्यातच ठेवायचा होता ना, इतकी काय घाई झाली होती? अहो तेच बघतोय. काय डोमलं बघताय तुम्ही? एकतर पोरगा मांडला म्हणून आम्ही तयार झालो इतक्या कमी याच्यात. दुसरं असतं ना तर 4 चाकी दिली असती आमच्या पोराला. दुसरीच करायची होती मग. आयुष्यभर राबणार यांच्या घरात तुमची पोरगी आणि तुम्ही त्यांना पैसे देताय त्याचे. एवढी जड झाले का हो पोरगी तुम्हाला? सौदा करताय भरतीचा. काय बोलते तू? काय बोलते तू? एका दिवसाचा खेळ अख्ख्या आयुष्यभराचं ओझं करून घेताय. निम्म्या महाराष्ट्राने शेती विकली पोरींच्या लग्नात. आधीच 2 बहिणींसाठी 2-2 एकर विकलं. माझ्यासाठी आणखी 2 एकर विकली तर काय खाणार आहे तुम्ही? रक्त आटवून पिकवला माल, लाल लाल टोळ्यात पेटला या झाड. जगाचा पोशिंदा रोज बेदखल, स्वप्नांचा होतो त्याच्या लाल चिखल.